मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण, आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओतून स्पष्ट करत आहे। चला तर पाहूया या संदर्भातील सविस्तर बातमी। मित्रांनो, ही सविस्तर बातमी आहे 20 ऑगस्ट चे मोठे अपडेट। सरकारची स्पष्ट भूमिका आली। आता कर्मचाऱ्यांसाठी ही योजना कायमची बंद। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आज मोठा धोका जाहीर केला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता कोणता मोठा धोका निर्माण केला आहे, सरकारने कोणती स्पष्ट भूमिका केली आहे। या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का? या योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांना तोटा होणार? कोणता धोका आहे, कोणता तोटा आहे, कोणती स्पष्ट भूमिका आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा धोका, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नाही। होय मित्रांनो, सरकारने स्पष्ट आज जाहीर केले आहे। जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस सुरू करण्याची मागणी करणाऱ्या लाखो पेन्शनधारकांना सरकारकडून मोठा धक्का बसला आहे। सरकारने स्पष्ट शब्दात स्पष्ट भूमिका मांडली। सध्या ओपीएस पुन्हा कोणत्याच क्षेत्रात लागू होणार नाही, सुरू करण्यात येणार नाही। कोणताही प्रस्ताव किंवा कोणताही विचार सरकारचा नाही। सरकारने नकार का दिला, याच्या पाठीमागे 3 कारण आहेत। कारण नंबर 1 पाहणार आहोत, मग सरकारने अशा निर्णय का घेतला याची 3 कारणे स्पष्टपणे पुढील प्रमाणे स्पष्ट करूया। कारण क्रमांक 1, आर्थिक भार। सरकारच्या म्हणण्यानुसार ओपीएस पुन्हा लागू केल्यास सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक दीर्घकालीन भार पडू शकतो। देशाची आर्थिक स्थिरता आणि भविष्यातील पेन्शन दायित्व लक्षात घेऊन सरकारने ही भूमिका तयार केली आहे। कारण नंबर 2, कायदेशीर गुंतागुंत। एनपीएस मधील जमा निधी ओपीएस मध्ये हस्तांतरित करायचा हा देखील मोठा कायदेशीर आणि आर्थिक प्रश्न आहे। त्याचे उत्तर सध्या सरकारकडे नाही। आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 3 दाखवलेला आहे। कारणामध्ये पर्याय उपलब्ध आहे। सरकारचे म्हणणे असे स्पष्ट आहे की कर्मचाऱ्यांनी आता एनपीएस किंवा यूपीएस 2 पर्याय आहेत, यातून निवृत्तीचे नियोजन करावे। मग कर्मचाऱ्यांनी काय करायचे? मग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे काय? सरकारी संघटना, कर्मचारी संघटना अनेक वर्षापासून ओपीएस रिस्टोरेशन ची मागणी करत आहेत, पण सरकारच्या सध्याच्या भूमिकेवरून कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे सरळ स्पष्ट शब्दात सरकारने जाहीर केले आहे। आता जुनी पेन्शन विसरून जा। तुमच्याकडे आता 2च पर्याय उपलब्ध आहेत। एक एनपीएस घ्या किंवा एनपीएस घ्यायची नसेल तर यूपीएस निवडा। यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे। तिसरा पर्याय हा तुमचा कायमचा बंद केला आहे। म्हणून शासनाने स्पष्ट केले आहे की ओपीएसचा विचार आता कधीच करू नये। सल्ला मित्रांनो, उपरोक्त माहितीने असे स्पष्ट केले आहे की जुनी पेन्शन योजना बंद झाली आहे। म्हणून ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव, सर्व कर्मचाऱ्यांच्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। तुमचे काय मत आहे? ओपीएस बंद करणे योग्य आहे काय? कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण व्हिडिओ तयार करू। तसेच नवीन शासन निर्णय, सरकारी अपडेट, सरकारी योजना अर्थात सर्वात आधी मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूचे आयकॉन बटन प्रेस करा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.